दीपनगर 660 मेगावॅट प्रकल्पाचे दूषित पाणी तापी नदीत, पुढील गावांच्या पाणीपुरवठ्यावर धोक्याची शक्यता। भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील 660 मेगावॅट वीज प्रकल्पातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप समोर आला असून, त्यामुळे तापी नदीच्या पाणी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। यामुळे नदीकाठच्या गावांसह पुढील भागातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात ऑइल, रासायनिक घटक तसेच राखमिश्रित पाण्याचा समावेश असून, या पाण्यावर आवश्यक प्रक्रिया न करता ते प्रकल्पाच्या मागील बाजूने भोगावती नदीपात्रात सोडले जात आहे। भोगावती नदी पुढे तापी नदीला मिळत असल्याने हे दूषित पाणी तापीच्या प्रवाहात मिसळत असल्याचा दावा करण्यात येत आहे। हे पाणी अनेक शहरांना पुरविले जाते, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। याबाबतीत दीपनगर प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ।